नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी आणि मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज FM गोल्ड वाहिनीने तुमच्यासाठी काहीतरी खास आणलेलं आहे. नवीन वर्षाची भेटच समजा. म्हणजे कोणीतरी मान्यवर व्यक्ती आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत तुमच्याशी संवाद साधायला. काही व्यक्तीच अशा असतात की ज्या आपल्या स्वप्नात सोनपरी होऊन येतात, तर कधी स्वामीमधील रमा म्हणून कायम लक्षात राहतात. त्यांच्याशी बोलताना, त्यांचं लिखाण वाचताना आठवणींच्या सरी बरसू लागतात. आणि मग प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हणत तुझ्या माझ्यातलं नातं अधिकाधिक दृढ होऊ लागतं. अवंतिकामधली त्यांची भूमिका पाहताना गुंतता हृदय हे म्हणत आपण गुंतून जातो. लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि अर्थातच वीरमाता जिजामाता ही त्यांनी साकारलेली भूमिका प्रत्येकाचा अभिमान जागृत करते आणि आपण त्यांना म्हणतो वेलकम होम. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. मृणालताई, तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे, मनापासून धन्यवाद गणेश आणि सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, सगळ्या श्रोत्यांना पण देऊया नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष जोशात जोमाने सुरू करूया आणि जे आपण निश्चय केले आहेत ते पाळूया. नक्कीच. मृणालताई, आकाशवाणीच्या वास्तूशी तुमचं एक काहीतरी जिव्हाळ्याचं नातं आहे आणि तुमच्या लहानपणापासून तुम्ही या वास्तूशी जोडल्या गेलेल्या आहात. कसं वाटलं आज इथे आल्यानंतर आणि आकाशवाणीशी तुमचा जुळलेला जो ऋणानुबंध आहे ना, तो ऐकायला आवडेल. मी पुण्याची आणि पुणे आकाशवाणीमध्ये लहानपणापासून वेगवेगळ्या श्रुतिकांमध्ये मी काम करायची आणि बालोद्यान कार्यक्रम असायचा, त्याच्यामध्ये भाग घ्यायची. आणि केवळ मीच त्याच्या भाग घ्यायची असं नाही, तर माझा नवरासुद्धा, म्हणजे आता जो माझा नवरा आहे तो सुद्धा त्या कार्यक्रमांमधून त्याचा सहभाग असायचा. कारण माझे सासरे जयराम कुलकर्णी हे पुणे आकाशवाणीमध्ये कार्यरत होते आणि त्यांचे अनेक कार्यक्रम तेव्हा खूप फेमस होते. माझे आई वडील, माझी बहीण, आम्ही सगळेच वेगवेगळ्या कारणांनी श्रुतिकांमधून, मालिकांमधून आम्ही आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे माझं खास नातं आहे हे नक्कीच. बरोबर. आणि आज या स्टुडिओत येताना काय वाटलं? खूप भारी वाटलं. पुण्याच्या स्टुडिओत तर मी अनेकदा गेलेली आहे, लहानपणापासून गेली, अजूनही जाते. पण मुंबईतल्या स्टुडिओत कधी कधीच येणं होतं आणि आता खास ऑकेजनला नवीन वर्षात पहिल्या दिवशी मी इथे पोहोचले आहे. याचा मला खूप आनंद होतो. या निमित्ताने मुंबई आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या सगळ्या श्रोत्यांची मला गप्पा मारायची संधी मिळते. खरंय खरंय. मृणालताई, तुमच्या घरामध्ये साहित्यिक वातावरण होतं आणि मुख्य म्हणजे वाचनाचे संस्कार घरातनंच झाले आणि खास करून आजोबांकडनं. तर आजोबांविषयीच्या आठवणी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. एका लेखकाच्या घरामध्ये जेव्हा जन्मतो आपण, साहित्यिकाच्या घरात जेव्हा जन्मतो, तेव्हा आपोआपच एक दैवी देणगी संस्कारांची आपल्याला मिळते. याचं कारण तुम्ही पुस्तकांच्या जगातच जन्माला येता. त्यामुळे तुम्ही डोळे उघडल्यावर पहिल्यांदा काय बघता तर पुस्तकं. माझा तर जन्मच गोनी दांडेकरांच्या घरी झाला आहे, कारण माझी आई त्यांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे अर्थातच तिचं पहिलं बाळंतपण म्हणजे मी झाले ती आजोबांच्या घरी. तळेगाव दाभाडेला माझा जन्म झाला आणि पुस्तकांचा, नव्या पुस्तकांचा, जुन्या पुस्तकांचा तो वास, तो सहवास, त्या गोष्टी वाचून दाखवल्या जाणं, हे सगळे संस्कार पहिल्यापासून घडले. माझे वडील राज्यशास्त्राचे आणि इतिहासाचे प्राध्यापक होते, त्यामुळे साहित्य आणि इतिहास हे संस्कार घरातूनच झाले. मला इतका गंमत वाटते ना गणेश, की अनेक लोकांना हे संस्कार मिळवण्यासाठी बाहेर जावं लागतं, यातायात करावी लागते, आपलं गाव सोडून सुद्धा कधी कधी जावं लागतं. पण पुण्यासारख्या शहरात जन्मलेल्या आणि त्या संस्कारात वाढलेल्या सगळ्या माणसांना एक वरद हस्त मिळालेला असतो. तो म्हणजे तुम्हाला अनेक मोठ्या माणसांना ऐकायला मिळतं, बघायला मिळतं, त्यांच्या सहवासात जायला मिळतं आणि पुस्तकांची देण तर घरातच असते. त्यामुळे पुण्यात जन्मणं हा एक दैवी योग आहे असं मला वाटतं. त्यामुळे पुण्यात आणि दांडेकरांच्या घरात, म्हणजे दूध में शक्कर, असं ते वातावरण होतं. आजोबांमुळे मला गिर्यारोहणाची आवड लागली. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी, अनेक किल्ल्यांवर मी जाऊ शकले आणि इतिहास त्यांच्या तोंडून ऐकू शकले. माझ्या भाग्याचा मला हेवा वाटतो कधी कधी की हे फार कमी लोकांच्या नशिबात असतं. मृणालताई, इतिहासाचा संदर्भ तुम्ही आत्ता दिलात आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर अनेक गड किल्ले
त्यांना भेटी देण्याचा योग आला त्यांच्यासोबत, तर ती आठवण खूप रोमांचक असेल नाही? बाबासाहेब पुरंदरे आणि माझे आजोबा गोनी दांडेकर हे अगदी सख्खे मित्र, आणि त्यांनी एक दुर्ग भ्रमणाची लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. बाबासाहेबांनी व्याख्यानांमधून शिवप्रेम जागं केलं, म्हणून त्यांना शिवशाहीर म्हटलं गेलं. आणि माझ्या आजोबांनी लेखनातून आणि प्रत्यक्ष लोकांना किल्ल्यावर नेऊन त्यांना तिथे जाऊन तो इतिहास समजावून सांगितला आणि दुर्ग भ्रमणाची गोडी लावली. या दोघांबरोबरही त्यांच्या सहवासाचं भाग्य मला लाभलं. बाबासाहेब पुरंदऱ्यांनी जास्ती उत्तरार्धात, म्हणजे माझ्या आजोबांनंतर मला त्यांचा सहवास जास्ती लाभला, माझ्या कामामुळे लाभला. मी अनेक ऐतिहासिक मालिका केल्या, त्यातली राजा शिवछत्रपती आणि आता शिवराय अष्टक हे त्यातले 2 महत्त्वाचे भाग, आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद दोन्हीसाठी मला लाभला. अगदी प्रेमाशीर्वाद आणि सतत स्वतःच्या नातीवर करावं तसं डोळ्यात तेल घालून माझ्यावर त्यांनी लक्ष ठेवलं. ह्याच्यावर मोठं भाग्य ते काय. पण मला गणेश किस्सा आठवतो. पहिलं काम माझं स्वामी या मालिकेत जेव्हा मी काम केलं रमाबाई पेशवे यांचं, तेव्हा मी फार लहान होते आणि मला धनीमनी नव्हतं की मला ह्याच्यात करिअर करायचं आहे किंवा मला अभिनेत्री व्हायचं आहे. कारण 10वीची परीक्षा जस्ट दिली होती आणि माझं या रोलसाठी माझी निवड झाली. आणि माझे आजोबा तेव्हा अमेरिकेत होते. तर बाबासाहेब हे पहिला माणूस होते की ज्यांना ही बातमी कळली, आणि त्यांनी मला शूटिंगच्या कितीतरी आधी एक खरी पैठणी आणि खरे दागिने आणून दिले होते आणि हे तू घालायचेस असं सांगितलं होतं. म्हणजे हे कदाचित माझ्या आजोबांनी पण नसतं केलं. त्यांनी मला सांगितलं असतं कादंबरी 10 वेळा वाच, त्याचा अभ्यास कर. पण बाबासाहेबांनी हे जे माझं कोडकौतुक केलं ते फारच आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. मृणालताई, तुमची महत्वाची भूमिका दूरदर्शनवरच्या स्वामी मालिकेतली रमा. तर ज्या वेळेला रमा ही भूमिका तुम्हाला मिळाली आणि तो दूरदर्शनचाच काळ होता अर्थात, तर शूटिंगचा पहिला दिवस त्याच्याविषयीचा काहीतरी गमतीदार किस्सा किंवा अशी काही आठवण आहे का तुमच्याकडे? अत्यंत भीती वाटत होती, कारण आजपर्यंत असं काही केलंच नव्हतं. कॅमेराच्या समोर काम कधी केलं नव्हतं. आणि त्याच स्वामीमध्ये सुधीर दळवी, बाळ कर्वे, श्रीकांत मोघे, दया डोंगरे, चारुशीला पटवर्धन असे दिग्गज माणसं सगळी होती. गजानन जागीरदारांसारखा माणूस जो माझ्या आजोबांच्या वया त्यांच्यापेक्षाही ज्येष्ठ होते, ते दिग्दर्शक होते. त्यामुळे कॅमेऱ्याला सामोरं कसं जायचं वगैरे काही माहीतच नव्हतं अजिबात. आणि बाबासाहेबांनी पैठणी दिली होती आणि ते दागिने दिले होते आणि मी सकाळपासून जाऊन खोपा घालून बसले होते आणि काय आता कधी सुरू होतंय वाट बघत होते. पण सकाळपासून रात्रीपर्यंत गणेश तुला सांगते मला बोलवलंच नाही सेटवर. विश्रामबाग वाड्यात एका छोट्याशा खोलीमध्ये अशी सजून धजून मी बसलेली होते आणि काही घडलंच नाही. आणि मला वाटलं की असं काय होतंय, मला काढून टाकलं बहुतेक असं मला वाटायला लागलं. कारण याआधी माधवरावांचा रोल करण्यासाठी जी मुलं आली होती त्यांना असंच कपडे वगैरे घालून ऑडिशन्स त्यांच्या घेऊन आमचं फोटोशूट करून त्यांना नंतर नाकारण्यात आलं होतं. आणि मग रवींद्र मंकणी आले होते, पण तेही माझ्यापेक्षा सिनियर. उदय टिकेकर सिनियर. म्हणजे पहिल्यांदा काम करणारी मी एकटीच होते. आणि मग मी जाऊन घरी खूप रडारड केली. मला वाटलं की मला काढून टाकलं बहुतेक. मग दुसऱ्या दिवशी पण आई बाबा म्हटले की असं नाही, असं मग काढून टाकलं असेल तर बोलवतील कशाला. त्यामुळे शांत पेशन्स ठेव. आणि मग दुसऱ्या दिवशी पण मी गेले. मग अत्यंत रिलक्टंटली परत तो खोपा घातला, परत ती नऊवारी नेसले, परत ते दागिने घातले, परत वाट बघत बसले. शेवटी संध्याकाळी 6 वाजता मला बोलवलं आणि गजानन जागीरदार म्हणजे पप्पा आम्ही त्यांना म्हणायचो, त्यांनी सांगितलं की या चिकाच्या पडद्याच्या मागे, चिकाचा म्हणजे एक तल्लम असा झिरझिरी पडदा होता, त्याच्या मागे बस. तिथे बसले. माझ्या शेजारी दया डोंगरे येऊन बसल्या. मग दुसऱ्या बाजूला चारुशीला पटवर्धन, म्हणजे एका साईडला गोपिकाबाई, एका साईडला आनंदीबाई आणि मध्ये मी. आणि पप्पांनी सांगितलं की आता मी सांगतो तिथे असा हात केला होता कॅमेराच्या शेजारी आणि या हाताकडे बघून आता घाबरल्यासारखं कर. मी घाबरल्यासारखं केलं. मग म्हणाले की आता डावीकडे बघ. मग मी डावीकडे बघितलं, तिथे दयाताई होत्या. त्यांचं एकंदर लुक बघून मी आणखीच घाबरले. मग उजवीकडे बघ. मग उजवीकडे बघितलं तर चारुशीला ताई माझ्याकडे बघायलाच तयार नाहीत. त्यांनी त्यांच्या त्या टिपिकल भुवया उंचवून असं काहीतरी केलं. तर मी म्हटले काय चाललंय बुवा. आणि मग म्हटले की आता तुला खूप वाईट वाटतंय आणि रडू येईल तुला. तर मला खरंच गणेश रडू येत होतं, कारण इतकं विचित्र अनुभव होता हा सगळा. एकतर 1.5 दिवस बसून ठेवलं होतं, नंतर येऊन या दोघींच्या मध्ये कोणी हसत नव्हतं, बोलत नव्हतं आणि नुसतं घाबर काय आणि रड काय. मग म्हणाले आता रडता रडता हस. मी प्रयत्न केला कसं बसा हसायचा. आणि मग म्हणाले आता डोळे पुस. मग डोळे पुसले आणि म्हणाले जा घरी. झालं शूटिंग.
मला काही कळलंच नाही की असं कसं असतं शूटिंग. ना मला कोणते डायलॉग्स दिले, मला स्क्रिप्ट पण नाही दिले. आणि मग साधारण 1 महिन्यानी मी विसरून गेले ते सगळं. वय पण लहान होतं. मी म्हटलं ठीक आहे, झालं, काय झालं असेल ते झालं असेल. आणि 1 महिन्यानी मला आणि आईबाबांना त्यांनी बोलवलं. आणि मी म्हटलं मी येतच नाही आई बाबा, तुम्ही जा. पण ती म्हणे नाही नाही, बोलवलं तर जायला पाहिजे. मग गेलो आणि त्यांनी अख्खा एपिसोड मला दाखवला. आणि तेव्हा मला कळलं गणेश की हे क्षेत्र हे दिग्दर्शकाचं क्षेत्र आहे. दिग्दर्शक हा तिथला मास्टर असतो. आणि त्यांना इतकं छान माहिती होतं की हा सीन काय आहे. तर राघोबा दादांनी काहीतरी मोठा अपराध केलेला आहे. त्यांनी न सांगता कुठले तरी दागिने उचलले आहेत त्या तिजोरीतून पेशव्यांच्या, आणि त्याची नोंद केलेली नाही. त्याबद्दल तो दरबार भरलेला आहे. आणि लहान 18 वर्षाचे माधवराव पेशवे त्यांच्या मोठ्या काकाला त्याबद्दल शिक्षा सुनावतात, असा सीन होता. आणि आता असा सीन चालू असताना ऑब्व्हियस आहे की त्यांची छोटी बायको आहे ती घाबरणार की अरे बापरे असं कसं काकाला शिक्षा, म्हणून ती घाबरली. मग आपली सासू काय म्हणेल म्हणून ती दयाताईंकडे वळून बघते. मग तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण ती आनंदीबाईंकडे वळते आणि आनंदीबाई तिला असा कोल्ड लुक देतात. आणि मग सगळे तारीफ करतात दरबारात की माधवरावांनी किती छान निवाडा दिला, म्हणून सगळे लोक टाळ्या वाजवतात. तेव्हा ती बाई खुश होते मुलगी, आणि म्हणून ती हसते. तर हे पप्पांना माहिती होतं की ह्या माझ्या रिॲक्शन्स कशा आणि कुठे वापरायच्या, पण मला काहीच कळलं नाही तेव्हा. त्यामुळे माझा पहिला अनुभव चित्तथरारक या स्वरूपाचा होता असं मला वाटतं. पण त्याच वेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हे संपूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्याची हुकूमत ही किती महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला कॅमेरावर काय शूट केलं जातं त्याचं नंतर तुम्ही एडिटमध्ये काय करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला फक्त अभिनयाचा धडा मिळाला असं मला वाटत नाही, तर मला या संपूर्ण माध्यमाचा धडा मिळाला त्या माझ्या पहिल्या पदार्पणात. त्या पहिल्या अनुभवातनच आपण म्हणतो की हे क्षेत्र कसं आहे त्याची जी जाणीव झाली ती. आणि यातली असुरक्षितता सुद्धा 1.5 दिवस मला वाटत होतं मला काढून टाकलंय. त्यामुळे असे अनेक गोष्टी मी त्या 1.5 दिवसात शिकले. दूरदर्शनवरच्या स्वामी मालिकेतल्या रमा या भूमिकेचा तुम्ही उल्लेख केलात, पण ज्यावेळेला पुढे दिग्दर्शिका तुम्ही झालात त्यावेळेला याच विषयावर रमा माधव हा चित्रपट करावासा आणि त्याचं दिग्दर्शन करावं असं का वाटलं? अरे त्याची एक खूपच मोठी गंमत झाली. एक म्हणजे अनेक वर्ष अभिनय केल्यावर मला वाटलं की मला आता ह्याच्या पुढे जायला पाहिजे. कारण एकतर स्वतःच्या कौतुकात रमणारा स्वभाव नाही आहे, आणि असं वाटलं की आता पुष्कळ प्रकारच्या भूमिका आपण केल्या, तर ह्याच्या पुढे काहीतरी जे आपल्याला सांगायचं आहे ते आपण सांगितलं पाहिजे. कारण शेवटी भूमिका तुम्ही करता म्हणजे कोणाला तरी सांगायची गोष्ट असते, ते कुणीतरी सांगतं आणि तुम्ही त्यातला एक भाग असता फक्त. त्यामुळे ते संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून नसतं. आणि मला सतत कॅमेराच्या मागे इंटरेस्ट होता. पहिल्या अनुभवापासूनच मला तो निर्माण झाला. तर लिहावं असं वाटत होतं. त्यातनं मी माझा पहिला चित्रपट लिहिला, प्रेम म्हणजे प्रेम असतं, आणि त्याला खूप चांगलं यश मिळालं, अनेक पुरस्कार मिळाले, प्रेक्षकांनाही खूप आवडला. आणि त्याच निर्मात्यांनी मला सांगितलं की आता आपण दुसरं काहीतरी करूया, काहीतरी मोठं करूया. तर मी 2-3 कहाण्या त्यांना ऐकवल्या. मला आनंद झाला होता कारण प्रेम म्हणजे प्रेम असं मी लिहिलेली आणि मी दिग्दर्शित केलेली आणि मी प्रमुख भूमिका केलेला तो चित्रपट होता. त्यामुळे इतका चांगल्या प्रतिसादानंतर तोच निर्माता परत आपल्याला सांगतोय, ही पण एक वेगळीच गंमत असते. तर ते म्हणे काहीतरी मोठं करू. मग मोठं काय करायचं असं आम्ही शोधत होतो. तो 2-3 विषय डोक्यात होते. बोलता बोलता विराजच आमचा मुलगा, तो तेव्हा फिल्म मेकिंग जस्ट त्यांनी शिकायला सुरुवात केली होती, आणि तो म्हणाला की आई आपण स्वामी बघूया का परत. तर मला इतका आनंद झाला की असं आपला मुलगा आपल्याला म्हणतोय की तुझं पहिलं काम आपण बघूया वगैरे. तर मला खूप बरं वाटलं. आणि म्हणून आम्ही दोघं बसलो, आणि ती छोटीशी मालिका होती, 20 मिनिटाचा एपिसोड आणि फक्त 26 भाग होते त्याचे. आम्ही बघायला बसलो. तसं तो म्हणाला की सगळं बघितलं सिरियसली त्यांनी, आणि मग मला म्हणाला की तू कशी काय एवढी फेमस झालीस. मला एवढं वाईट वाटलं की अख्खा महाराष्ट्र मला फेमस स्वामीतली रमा इतकी वर्ष म्हणतोय, आणि माझा पोरगा बघा किती उद्धट आहे. म्हटलं म्हणजे काय. तर म्हणे पण नाही, हे तर स्वामी म्हणजे माधवराव पेशवे आणि राघवदादा पेशवे यांचंच जास्ती आहे त्याच्यामध्ये, तरी तुला एवढं फेमस झालीस हे चांगली गोष्ट आहे म्हणून मी म्हटलो. आणि ते माझ्या मनात थोडंसं राहिलं. आणि त्यांनी पण माझ्या अनेक मुलाखती ऐकलेल्या होत्या, आणि मग मी ते रमाची व्यक्तिरेखा कशी
अप्रोच झाले हो. त्याला, मी ते कसं वाचलं, मग मी ते कसं साकार केलं, असं मी मुलाखतीत सांगायचे. हा किस्साही सांगायचे आत्ता हो. पहिला जो सांगितला. हो. तर तो म्हणाला की मग असं का नाही तू काहीतरी लिहित की स्वामीची गोष्ट रमानी सांगितली तर, असं तो एक माझ्या डोक्यात टाकून गेला. आणि मला एकदम त्या कल्पनेने झपाटलं, कारण मला आधी वाटून गेलं होतं की आपण स्वामीच परत करावी, बर. पण ती तर कम्प्लीट वॉर फिल्म झाली असती. आणि ती त्या दोघांमधल्या रायव्हलरीची, म्हणजे त्या दोघांच्या द्वंद्वाची फिल्म किंवा कादंबरी आहे. इतकी जगप्रसिद्ध कादंबरी. नुकतीच त्याची 60 पूर्ण झाली बरं का स्वामीची. हो. तर मग ते करता येईल का असं मी विचार करत होते. तेवढ्यात यांनी असं म्हटल्यावर मला एकदम क्लिक झालं की खरंच आपण कधीच इतिहास हा स्त्रीच्या नजरेतनं नाही सांगत, कायम पुरुषांचा इतिहास आणि पुरुषांच्याच नजरेतून सांगतो. किंवा कादंबरी लेखन सुद्धा फार कमी कादंबऱ्या अशा आहेत की ज्या स्त्रीच्या भूमिकेतून लिहिल्या गेल्यात. विश्वस्त एक होय. महत्वाची कादंबरी आहे, पार्वतीबाई पेशव्यांवरची. आणि रिलेशनशिप हा माझा एक आवडीचा विषय आहे. प्रेम म्हणजे प्रेमाचा हा पण रिलेशनशिप बेस्ड वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या रिलेशनशिप्सवर होती. तर मग मी त्या अंगाने अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग मी पुस्तकं आणत गेले. मग भारत इतिहास संशोधक मंडळात गेले पुण्याला, रानडे इन्स्टिट्यूटमध्ये, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये, जे जे संदर्भ मिळतील ते सगळे शोधत गेले. आणि मला एवढी मजा येत होती, कारण एकतर इतिहास हा आजोबा, वडील आणि माझा स्वतःचाही आवडीचा विषय. आणि असं काही आपल्या आवडीचं शोधायला मिळतंय म्हटल्यावर खूपच एक्साईट झाले मी. आणि जवळजवळ 6-7 महिने रिसर्च करून मी ते रमा माधवचं स्क्रिप्ट तयार केलं. त्याच्यामध्ये काय होतं की फार मनोरंजक इतिहास आहे तो. पण माधवराव पेशव्यांचं आधी लग्न एका दुसऱ्या मुलीशी ठरलं होतं. आणि अगदी लग्नाच्या आधी काही दिवस पत्रिकेत काहीतरी गडबड सापडली म्हणून ते कॅन्सल झालं लग्न. आणि त्याच्या जागी ही मुलगी करून घेऊया असं ठरलं. तेव्हा ते होते काहीतरी 11-12 वर्षाचे आणि रमा होती 6-7 वर्षाची. मग त्यामुळे ती तिथेच राहिली. बरोबर. पण ते त्यांच्या लेवलचे नव्हते. आता हे तर पेशवे, आणि पेशव्यांच्या सगळ्या सुना ह्या मोठ्या की ज्यांच्या व्यायांकडनं कर्ज घेतली जायची. मग हे तेवढे मोठे नाहीत, साधीच मुलगी केली आहे म्हणून त्यांना आपल्या तोडीचं करून घ्यायचं म्हणून त्यांना काही पद देण्यात आलं. मग 3-4 वर्ष ती तिकडेच राहिली. आणि मग ती एके दिवशी शनिवारवाड्यात आली. तर मला वाटलं हे किती एक्सायटिंग आहे ना, एक 10-11 वर्षाची मुलगी पहिल्यांदा आमच्या पुण्याच्या शनिवारवाड्यात येते आणि तो दरवाजा शनिवारवाड्याचा बघते. तर मला अजून वाटतं की हा केवढा दरवाजा आहे. आणि त्या दरवाजाने काय काय पाहिलं असेल, त्याची बाहेरची तटबंदी अजून कायम आहे, तिथे काय काय घडलं असेल, किती लोक गेले असतील, किती आले असतील, किती मृत्यूयात्रा तिथून झाल्या असतील, किती लढायांना गेले असतील लोक, किती विजयी होऊन आले असतील. हा सगळा इतिहास वाचल्यावर मला असं वाटलं की माझ्या पुण्याला एक आदरांजली म्हणून पुण्यात घडलेली ही गोष्ट मला लिहिलीच पाहिजे. आणि मग रमा पहिल्यांदा शनिवारवाड्यात येते, तिथपासनं मी ती कहाणी लिहायला सुरुवात केली. ती शनिवारवाड्यात येते तेव्हा काय म्हणूया नानासाहेब आणि गोपिकाबाई शनिवारवाड्याचे सर्वेसर्वा होते. आणि गोपिकाबाईंना राजकारणात भयंकर इंटरेस्ट होता आणि त्या सगळा तो शनिवारवाडा रूल करायच्या. तर ती भूमिका आता मी केली. आणि दुसऱ्या होत्या पार्वतीबाई. थोड्याच दिवसात युद्ध झालं पानिपतचं आणि सदाशिवराव भाऊ त्याच्यात गायब झाले. आणि या स्त्रीनी असं सांगितलं की मी त्यांचं प्रेत दाखवेपर्यंत मी सधवा म्हणूनच राहणार. म्हणजे त्या काळामध्ये ही बाई हे सांगू शकली. म्हणजे सन 1761 पानिपत झालं आणि त्यानंतरची 30-35 वर्ष ही बाई तशीच राहिली की प्रेत दाखवा तरच मला म्हणा की माझा नवरा मेला. हा स्टँड त्या काळात घेणं ही किती अप्रतिम गोष्ट आहे. अशी एक दुसरी स्त्री. तिसरी स्त्री कोण होती तर आनंदीबाई, जिला आपण कायम धचा मा म्हणून ओळखतो. पण त्याखेरीज तिच्या बरंच काही होतं. शी वॉज अ फॅशन दिवा ऑफ दॅट टाइम्स. म्हणजे त्यांनी केलेले घडवलेले दागिने हे स्पेशल होते. त्यांनी मुद्दाम करून घेतलेल्या पैठण्या या डिझायनर पैठण्या होत्या. ते बघायला लोक यायचे. म्हणजे बायकांमध्ये चर्चा असायची की आज काय घातलंय. आणि त्यांना चालणं जड व्हायचं इतके दागिने त्या घालायच्या आणि इतकी हौस होती त्यांना, असे उल्लेख आहेत. या 3 सासवा आणि ही एक सून 11-12 वर्षाची. तर तिला काय वाटलं असेल हे रिलेशनशिप्स बघून या तिघांचे, आणि तिच्यावर काय संस्कार झाले असतील, ती कशी वाढली असेल तिथे. आणि उणापुरा 11 वर्षाचा संसार. माधवराव पेशवे यांची शेवटची 3-4 वर्ष आजारपणात गेली. म्हणजे किती वर्ष त्यांना मिळाली एकमेकांबरोबर? 5-6 वर्ष.
आणि अशा मुलींनी वयाच्या 22व्या वर्षी आपल्या पतीबरोबर सती जायचा निर्णय घ्यायचा, जी पेशव्यांच्या घरामध्ये कोणी जात नव्हतं सती. एखाद दुकटं कोणीतरी गेलं होतं, पण सरसकट कोणीच सती जात नव्हतं. हे किती वेगळं आहे. खरंय. काय प्रेम जडलं असेल आणि काय त्यांचं नातं निर्माण झालं असेल की तिला वाटलं की मला सती जायचं आहे. हे सगळं मी लिहित गेले आणि मलाच वाटलं की हे किती वेगळ्या पद्धतीने झालं आहे. आणि गणेश तुला सांगते की इतिहासात असे उल्लेख आहेत, काही परदेशी इतिहासकारांनी असं लिहून ठेवलं आहे की रमाबाई सती जाताना अत्यंत शांत होत्या. थेऊरला नदीकाठाला चिता रचलेली होती, माधवरावांचं शव तिथे ठेवलेलं होतं आणि या थेऊरच्या गणपतीला नमस्कार करून निघाल्या आणि शांतपणे चालत स्वतःच्या अंगावरचे एक एक दागिना काढत तो लोकांना देत त्या चितेपर्यंत गेल्या. एक भांडं पाणी मागितलं त्यांनी, पाणी प्यायल्या, वर चढल्या शिडीवरनं, पतीचं मस्तक मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी चितेला अग्नी दिला. मला हे किती वेळा मी सांगितलंय तरी माझ्या आजही अंगावर शहारा येतो की हे काय, हे कसं काय, हे काय स्वामीनिष्ठा म्हणायची, पतिनिष्ठा म्हणायची, प्रेम म्हणायचं का, ह्यांच्या मागे मला राहायचं नाहीये म्हणायचं, तर बाकीच्या राहत होत्या की, मग का नाही राहिल्या, हे मला अनाकलनीय आहे. हे किती वेगळं आहे. काय प्रेम जडलं असेल आणि काय त्यांचं नातं निर्माण झालं असेल की तिला वाटलं की मला सती जायचं आहे. यांनी मला झपाटून टाकलं आणि मग ती प्रेम कहाणी लिहिली आणि दिग्दर्शित केली. आणि माझं भाग्य असं की मला ड्रीम कास्ट मिळाली. म्हणजे राघोबाच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक होता, सोनाली कुलकर्णी छोटी, आनंदीबाई होती, गोपिकाबाई मी केलं, रवींद्र मंकणी आता नानासाहेब, आम्ही सिनियर जोडी झालो, पार्वतीबाई श्रुती मराठे आणि अमोल कोल्हे सदाशिवराव भाऊ. आणि अत्यंत गोड अशी नवी जोडी आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे. त्यामुळे आनंद मोडक यांनी संगीत दिलं, सुधीर मोघे यांनी गाणी लिहिली, नितीन देसाई यांनी त्यातलं सगळे सेट्सची जबाबदारी स्वीकारली. सो माझ्यासाठी एक सर्कल कम्प्लीट झालं की जे मला काही येत नव्हतं, जी भूमिका करताना ती भूमिका मी पुन्हा लिहिली, अभ्यासपूर्ण लिहिली, तिचा चित्रपट तयार केला आणि तोही लोकांना खूप आवडला. आणि मला माहिती नाही, तू रिसर्च कर थोडा, पण असं म्हणतात की ऐतिहासिक चित्रपट कोणत्या स्त्रीने अजून दिग्दर्शित केला नाहीये. सो माझ्यासाठी एक खूप समाधानाची गोष्ट आहे. इतिहासाचा उल्लेख तुम्ही केलात, इतिहास तुमच्या आवडीचा विषय, घरातनं झालेले संस्कार, आणि विराजसला सुद्धा तुम्ही अनेक गड किल्ल्यांवर नेत होतात, नेते अजूनही नेतात. तर सुभेदार चित्रपटाच्या वेळेला तर सिंहगडावरती जाऊन वाचन झालं साहित्याचं, तर ती आठवण सुद्धा आवडेल. अरे खूप मजा आली. आम्ही या शिवराय अष्टकमध्ये दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, मी अजय पुरकर, समीर धर्माधिकारी असे आम्ही काही इतिहासवेडे लोक आहोत. आणि शिवराय अष्टकाची कल्पना जेव्हा सुरू झाली, खरं तर ती रमा माधवच्या सेटवर झाली, कारण दिग्पाल तेव्हा मला असिस्ट करत होता आणि त्यांनी मला ही कथा फर्जनची ऐकवली. तेव्हा मी म्हटलं अरे कसं हे केवढं मोठं आहे, हे कसं काय, कारण रमा माधवमध्ये लढाई होती पण ती एकच होती राक्षस भुवनची आणि ती छोटी लढाई होती. पण हे म्हणजे प्रत्येकच चित्रपटात लढाई, म्हटलं हे तू कसं शूट करणार, याला तुला कोण मिळणार प्रोड्युसर. पण ते घडलं आणि लोकांनी त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स दिला. मग आमचा उत्साह प्रत्येक चित्रपटात गणिक द्विगुणित होतो आहे. म्हणजे फर्जन झाला, फतेह शिकस्त झाला, नंतर शेर शिवराज झाला, पावनखिंड झाला आणि आता 5वा सुभेदार. तर प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करायचा आम्ही प्रयत्न केला. तर राजगडवर शूटिंग केलं आम्ही, पूर्ण गडवर शूटिंग केलं. पन्हाळा वगैरे तर आमच्यासाठी साधेच किल्ले आहेत, तर तिथेही शूटिंग केलं. तर सुभेदारच्या वेळेला असं वाटलं की ज्या पत्रकारांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलं आहे कायमच आणि त्यांच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांनाही ही सफर घडवली पाहिजे. आणि कित्येक पत्रकार असे आहेत की त्यांनी खरंच नाही किल्ले बघितले. पत्रकारच कशाला, कित्येक महाराष्ट्रातली कुटुंब अजून अशी आहेत की ज्यांच्यात कुणीसुद्धा किल्ला नाही पाहिला आहे. आणि मला फार वाईट वाटतं असं म्हणताना. तर मी आता आज जाहीर आवाहन करते, नवीन वर्ष सुरू होतं आहे, तुम्ही असा संकल्प करा की यावर्षी निदान एक किल्ला तरी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बघा. आपण फार नशिबान आहोत, आता अनेक किल्ले हे चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. थोडीफार डागडुजी अनेक किल्ल्यांची झाली आहे, चांगली डागडुजी
त्याहून अनेक किल्ल्यांची झाली आहे. तुम्ही शिवनेरीला जाऊ शकता, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजगडला जाऊ शकता, रायगडला जाऊ शकता. आत्ताच मी जाऊन आले, लोहगडला जाऊ शकता. लोहगड तर अगदी छानच आहे. हरिश्चंद्रगडला जाऊ शकता, राजमाचीला जाऊ शकता. असे अनेक किल्ले, 350 किल्ले ते आपल्या राजांनी आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत. तर तुम्ही अवश्य बघा आणि हा निश्चय आज करा. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांना ना इतका आनंद झाला. आणि ते जिथे घडलं, जिथे आम्ही ते शूट केलं, कल्याण दरवाज्यात ते जेव्हा उभे होते तेव्हा त्यांच्या अंगावर रोमांच आले की हे सगळा इतिहास इथे घडलाय आणि आपण तो तिथे निदान जाऊ शकतो. तर त्या जय म्हणण्याला, शिवाजी महाराज की जय म्हणण्याला एक वेगळी ताकद आली त्यांच्या. आणि त्यांना फार आनंद झाला. त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सीझन पण खूप छान होता, पावसाळा होता, त्यामुळे खूप मजा आली. आणि चित्रपटातलं संगीत पण उत्तम होतं. तर असंच एक जोशपूर्ण गाणं आता सुभेदार मधलं नक्की ऐकू. येस, आले मराठे, आले मराठे. मराठी चित्रपटांबद्दल, मालिकांबद्दल आपण बोलतोच आहोत, पण तुमची आणखीन एक गाजलेली मालिका म्हणजे सोनपरी, आणि ज्याच्यामुळे अनेक जण हिंदी चित्रपटसृष्टी किंवा मालिका विश्वातले सुद्धा अनेक जण तुमचे चाहते झाले. तर सोनपरीमुळे मिळालेल्या फॅन्सचा काही किस्सा आहे? खूप किस्से आहेत. अरे, मुळात माझी गंमत झाली की स्वामीनंतर मी लागोपाठ अनेक वर्ष फक्त हिंदी मालिकांमध्ये काम केलं, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये. आणि मराठीत कामच नव्हतं केलं कित्येक वर्ष मी. मग त्यानंतर माझी एक 10-12 वर्षानंतर मालिका आली अवंतिका. तर तोपर्यंत मी हिंदीतच व्यस्त होते. आणि इतके उत्तमोत्तम मालिका मला हिंदीमध्ये सुद्धा करता आल्या, त्याचा मला खूप आनंद होतो. अनेक उत्तम लेखकांचं काम मला हिंदीमध्ये करता आलं. मग त्यात जयवंत दळवींची अधांतरीवर आधारित हसरदे असेल, किंवा ग्रेट मराठा ही माझी पहिली हिंदी मालिका, त्याच्यात मी अहिल्याबाई होळकरांची भूमिका केली होती. तर असे अनेक वेगवेगळ्या भूमिका करताना एक दिवस नीना गुप्ता अभिनेत्री, ती तेव्हा प्रोड्यूस करायची मालिका, तर तिने मला एक कहाणी ऐकवली. ती एका परीची कहाणी होती. तर मी तिला म्हटलं, अगं कुठे परी, आता मुलांना सगळं माहिती आहे, स्पेशल इफेक्ट्स असतात आणि हे असं परी बिरी. पण त्यालाही थोडंसं कारण विराजच झाला. कारण तो तेव्हा अगदी लहान होता, 7-8 वर्षाचा होता. आणि तो मला नेहमी म्हणायचा की मी अवंतिका बघत नाही, मी तुझं सिरियल बघत नाही, कारण त्याच्यात खूप असं टेन्शन असतं आणि तू त्याच्यापेक्षा हॉरर शो का नाही करत किंवा मला आवडेल असं काहीतरी गंमत का नाही करत. तर नीना मला म्हटली परी. तर मी तिला खरं म्हणजे आधी मला शंका होती की परी वगैरे अशी सिरियल कितपत चालेल, कारण मुलांना आता जगभरातलं माहिती असतं सगळं. तेव्हा कम्प्युटर्स अगदी आले होते आणि ते जोरात मुलांना त्याचं ओळख झालेली होती. त्यामुळे हे सगळं कळत होतं की आधी शूट करतात, मग इफेक्ट्स करतात. आणि हे विराजसला कळतं तर हे त्याच्या वयाच्या सगळ्यांना कळणार, असं माझं लॉजिक. पण नीना म्हणाली नाही, आपण करून बघू. म्हणून मी थोडंसं रिलक्टंटली पण विराजस डोळ्यासमोर ठेवून केला. आणि पहिलाच एपिसोड एवढा तुफान गाजला की एक छोटी मुलगी, तिची आई देवाघरी गेली आणि तिला आठवण येते आईची खूप, आणि हे एक परी बघते आणि तिला खूप वाईट वाटतं. आणि ती म्हणते की मी या मुलीच्या आयुष्यात जाते आणि तिचे प्रॉब्लेम्स दूर करते. आणि हा शो सुरू झाला आणि वेड्यासारखी लोकप्रियता. मला आठवतं क्योंकि सास भी कभी बहू थी आणि सोनपरी हे एका आठवड्यात सुरू झाले आणि एका आठवड्यात संपले. 7 वर्ष ही मालिका चालू होती आणि त्यामुळे मला जगभर फॅन फॉलोईंग मिळाली. मुळात मला माझ्या घरी माझा पक्का फॅन तयार झाला. आणि विराजसच्या वयाची सगळी मुलं माझे फॅन्स आहेत. त्यामुळे मी गमतीने असं म्हणते की माझं म्हातारपण फार छान जाणार आहे, कारण ती सगळी मुलं आता तिशीत आहेत. त्यामुळे सगळे डॉक्टर्स आणि सगळे जे मला मदत लागेल अशी सगळी माणसं, बँकेमधली सगळी यंग पिढी ही माझी फॅन आहे. सो आय एम हॅपी अबाउट इट. आणि गंमत बघ ना, तुमच्या मुलांनी तर ते एन्जॉय केलंच, त्याच्या पिढीच्या सगळ्यांनी केलं, आणि तुमची सूनही तुम्हाला सोनपरी म्हणून तुमच्याकडे बघते. ही किती ग्रेट गोष्ट आहे. विराजसनी जेव्हा या क्षेत्रात यायचं ठरवलं त्यावेळेला तुम्ही त्याला एक सांगितलं होतं की तू शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ये. तर ती घटना काय होती, म्हणजे तो सल्ला कसा दिला? आमच्या घरामध्ये ना, मी तर काय म्हणूया मास्टर्स झाले साहित्यामध्ये, MA केलंय. माझा नवरा वकील आहे, प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. माझ्या सासूबाई डॉक्टर आहेत. माझे सासरे आकाशवाणीमध्ये होते. माझे आई वडील प्राध्यापक आहेत. त्यामुळे विराजसला इतकी वेगवेगळी फील्ड्स होती की ही सगळी फील्ड्स त्यांनी जवळून पाहिली होती. बरोबर. पण मी एक थोडंसं पथ्य पाळलं होतं
की विराजसनी आमच्या सगळ्यांच्या बरोबर त्यांचं फील्ड बघितलं पाहिजे, बरोबर. असा एक माझा कटाक्ष होता. तसं मी त्याला शूटिंगला पण घेऊन जायची. मला कधी संकोच नाही वाटला. मुळात माझं करिअरच विराजच्या जन्मानंतर सुरू झालं हो. आणि विराजस किंवा माझं कुटुंब हे माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी म्हणूया आपण. त्यामुळे त्यांनी माझ्या आयुष्यात असलं पाहिजे सतत, ही माझी गरज आहे. बरोबर. आणि म्हणून मी त्याला, तो कोर्टातही गेलेला आहे, मग त्याला बाबा काय करतो हे नेमकं माहीत होतं पहिल्यापासून. किंवा आई शूटिंगला जाते म्हणजे काय, म्हणजे फक्त आईला बक्षिसं मिळतात, आईचं कौतुक होतं, आईच्या सह्या घेतात, आईचे फोटो घेतात म्हणजे ॲक्टिंग करते असं नाही. तर हे करिअर म्हणून काय आहे, त्याच्यातल्या हालपष्टा, त्याच्यातला काय म्हणूया वेळेची बंधनं नसणं, दौरे, किंवा रात्रीचं शूटिंग रात्रीच करावं लागतं म्हणजे काय, किंवा ॲडजस्टमेंट्स करावे लागतात म्हणजे काय, तिथे पेशन्स दाखवावा लागतो म्हणजे काय, तिथली क्रिएटिव्हिटी, हे सगळं त्याला कळलं पाहिजे असा माझा आग्रह असायचा. पण मी फक्त त्याला माझ्या सेटवरच नेलं असं नाही, तर सांगितलं त्याप्रमाणे तो सासूबाईंबरोबर हॉस्पिटलमध्ये पण जायचा, तो जयरामबाबांबरोबर आकाशवाणीवर पण जायचा, बाबाबरोबर कोर्टात पण जायचा आणि अत्यंत क्रिएटिव्ह मुलगा होता. त्यामुळे त्याचा कल इकडे आहे हे लक्षात येत होतं. आणि आजोबांचं म्हणजे माझ्या आजोबांचं ते जीन्स त्याच्यात थेट उतरलेले आहेत. त्यामुळे तो लिहितो फार चांगलं आणि ते त्यांनी आता सिद्ध पण केलेलं आहे. अनेक नाटकं लिहिली आहेत, चित्रपट लिहिले आहेत. तर करिअर जेव्हा त्यांनी हे निवडायचं ठरवलं तेव्हा मी 2 गोष्टी त्याला सांगितल्या. एक म्हणजे मुंबईत यायला पाहिजे, कारण इथे घडतं सगळं. बरोबर. त्यामुळे मी कुठेतरी मनोऱ्यात राहीन आणि तिकडनं मी लिहू शकतो तर मी करेन असं नाही. तुला ह्यातले हाल अपेष्टा, ह्यातला स्ट्रगल हा इथे येऊन केला पाहिजे. त्यामुळे मुंबईत राहायचं हे त्याला मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्शन्स रेडी पाहिजेत असंही सांगितलं. कारण तुम्हाला हे क्षेत्र इतकं अनिश्चित आहे की तुम्ही कोणी आहात, कुणाचे कोणी आहात, किंवा तुमच्यात एवढी टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला क्षेत्र स्वीकारतं असं नाही. प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा आहे. तुम्हाला काहीच ऑन द प्लॅटर मिळत नाही. कदाचित पहिली संधी मिळेल. विराजसनी तर तीही घेतली नाही. त्यांनी कित्येक वर्ष स्वतःची थिएटर कंपनी चालू करून त्यात नाटकांची निर्मिती करून लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सगळ्यात काम केलं. अनेक मालिकांच्या संधी नाकारल्या आणि मग एक करून बघायची म्हणून एक मालिका केली आणि मग त्यांनी पूर्ण ठरवलं की माझा फोकस म्हणजे त्याचा फोकस काय आहे. पण आता तो लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ह्यातलं 3ही करू शकतो. त्यामुळे तो अनेक जाहिराती दिग्दर्शित करतो. त्याचा पहिला चित्रपट दिग्दर्शित त्यांनी केलेला व्हिक्टोरिया हा प्रदर्शित झाला आहे, त्याचं कौतुक झालं. दुसरा चित्रपट करण्यात आहे. तो एक नवीन नाटक लिहितो आहे जे माझ्या माहितीप्रमाणे झाल्याशिवाय सांगणार नाही तो. बरोबर. पण ते कमर्शियल नाटक आहे. तो एका कमर्शियल नाटकात काम करतोय गालिब नावाच्या. त्यामुळे त्याला हवं तसं आयुष्य तो जगतो आहे. आणि शिवानी आमची सून, तिला मात्र या टीव्हीच्या मार्गाने जायचं होतं, तर तो मार्ग तिने स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यातले चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी पुढे जावं. आमचे कायम आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. मृणालताई, विराजसबद्दल तुम्ही जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे आणि तरुण श्रोते, खास करून आपला युवा वर्ग ऐकत असेल तर त्यांना कळेल की किती स्ट्रगल आहे या क्षेत्रात येताना. अगदीच. वीरमाता जिजामाता जेव्हा तुम्ही साकारलीत शिवराज अष्टकच्या निमित्ताने, त्यावेळेला वेगवेगळं युद्ध प्रशिक्षण सुद्धा तुम्ही घेतलं आणि शूटिंग करताना काही कठीण प्रसंग सुद्धा उद्भवले, त्याविषयी सांगाल? एकतर ही मला खूप माझ्या हृदयाच्या जवळची भूमिका आहे. ज्या आजोबांचं बोट धरून मी किल्ले फिरले, जिथे मी शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यात वाणीतून अनेक वेळा ऐकला किंवा बाबासाहेब पुरंदरे यांचा सहवास लाभला, त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं, अशी ही एक आई की ज्या आईकडून आपण सतत काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे मी जितक्या वेळा जिजाऊ साहेबांची भूमिका माझ्या वाट्याला येते तेव्हा असं वाटतं हा काहीतरी दैवी संकेत आहे. कारण पहिल्यांदा नितीन देसाईंच्या राजा शिवछत्रपतीमध्ये मी जिजाऊ साहेब साकारली, तेव्हा तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून ते वृद्धापकाळापर्यंत, अगदी राज्याभिषेकापर्यंत, म्हणजे जवळजवळ मृत्यूपर्यंत ही भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. आणि आता शिवराय अष्टकच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत त्या प्रसंगातल्या जिजाबाई, तर हे किती विशेष आहे
ज्या स्त्रीच्या 3 भावांची हत्या झाली, वडिलांची हत्या झाली, ज्या स्त्रीच्या पतीच्या जीवावर अनेक वेळेला जीवावरचे प्रसंग आले, जिचा मोठा मुलगा मारला गेला, तिने तरीही स्वतःच्या मुलाला, शिवाजी महाराजांना, सतत मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या प्रसंगांमधून जाऊ देणं हे किती विशेष आहे. तू मला सांग, एकमेव मुलगा, मोठा मुलगा मारला गेलाय, पती दूर कुठेतरी आहे, त्यांनीही अनेकदा स्वराज्यासाठी प्रयत्न केलेत पण ते निष्फळ झालेले आहेत. ही बाई 8 वर्षाच्या मुलाला घेऊन येते पुण्याला आणि सांगते की आपल्याला स्वराज्य निर्मिती करायची आहे. तिथे समविचारी लोक एकत्र करते, महाराजांच्या वयाची माणसं गोळा करते, मुलं गोळा करते, त्यांना त्या कहाण्या ऐकवते, त्यांना संस्कारच करते. आता 8 वर्षाच्या मुलाचे मित्र म्हणजे ती सगळी मुलं त्यांच्यासाठी मुलंच आहेत. आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून त्या परिसराची ओळख करून देऊन स्वराज्य निर्मितीचा घाट घालते. आणि त्या मुलांनी पण त्या आईला काय साथ दिली, काय जबरदस्त मायलेकराची जोडी आहे. त्या आईकडनं शिकण्यासारखं इतकं आहे. आज ही मायलेकराची जोडी नसती तर आपण कुणीही नसतो. कारण ऑलरेडी महाराष्ट्राची वाट लागलेली होती आणि केवळ महाराष्ट्र नाही तर आजूबाजूचाही परिसर, त्याच्यावर सुद्धा आदिलशाही, निजामशाही, दिल्ली या सगळ्यांची नजर होती. काबीज केलेले होते प्रदेश, ते मोकळे करून 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 30 वर्षामध्ये यांनी 350 किल्ले, त्याच्या भोवतीचा परिसर, इकडे गोव्यापर्यंत, तिकडे सुरतपर्यंत, आणि काय कमाल काम केलेलं आहे बघ. आज आपल्याला एक घर घ्यायला 30 वर्ष लागतात, 15 वर्षाचं तो लोन असतं. खरंय. आणि या माणसांनी कुठून कसं केलं हे सगळं, कमाल कमाल. त्यामुळे या इतिहासाला अनेकदा स्पर्श करण्याची आणि त्यातून काहीतरी शिकण्याची संधी मला मिळते, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त ऑथेंटिक पद्धतीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण दुःख या गोष्टीचं होतं की महाराष्ट्रामध्ये जिथे हा इतिहास घडला तिथे मुलांना फक्त 4थीमध्ये शिवाजी महाराजांचा गोष्टीरूप इतिहास आहे, पण खरं जाणत्या वयामध्ये शिवाजी महाराजांची युद्धनीती असेल किंवा राजनीती असेल, हे मुलांना समजावून सांगणारी पाठ्यपुस्तकं ही अजूनही त्यांच्या अभ्यासात नाही आहेत. ही किती खंत आहे. म्हणून आमचा कुठेतरी असा अत्यंत मनापासून प्रयत्न आहे की पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे. आता त्यांच्याकडे इंटरनेट आहे, त्यामुळे त्यांना जर कुतूहल निर्माण झालं तर ते सगळी माहिती इंटरनेटवर जाऊन वाचतील, अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. खरंय. मृणालताई, तुमचे सासरे आकाशवाणीत होतेच, पण त्याचप्रमाणे एक उत्तम अभिनेते देखील होते. त्यांच्याकडून मिळालेली अनुभवांची शिदोरी, आणि आता तुमचा मुलगा तो अभिनेता, लेखक, दिग्दर्शक सगळंच काही आहे. तर 2 पिढ्या, म्हणजे एक सासऱ्यांची पिढी आणि एक आता मुलाची पिढी. तर तो जो दुवा आहे त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. किती गंमत असते बघ. माझे सासरे या क्षेत्रात होते, त्यांना या क्षेत्राबद्दल सगळं माहिती होतं, तरी मी त्यांची खूप ऋणी आहे. कारण ती जी फेज होती ना, ते काम करत होते, ते सगळे महेश कोठारे, सचिन पिळगावकर, त्या फेजमध्ये, आणि त्यांच्याबरोबर त्यांची अनेक कामं आहेत. पण त्यांनी मला कधीही असं म्हटलं नाही की तू या पद्धतीचं काम कर, हे निवड, ह्याला नाही म्हणायचं नाही, हे माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर तू काम कर. मला स्वतःला जे पटलं ते काम त्यांनी मला करू दिलं आणि मला नेहमी प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर त्यांनी माझ्यावर कधीही असं लादलं नाही की आता आपल्या घरात गणपती आहे, आता कसलं शूटिंग आलं आहे. त्यांना ते क्षेत्र माहिती होतं, त्या क्षेत्राच्या काय म्हणूया मर्यादा माहिती होत्या, निर्बंध माहिती होते, आणि हे करायला लागतं म्हणजे करायला लागतं. तर हा इतका चांगला संस्कार, कारण मी पण लहानच होते, हा संस्कार मला सासरी माझ्यावर झाला. कारण माझं करिअरच लग्नानंतर सुरू झालं. स्वामी एक आधी झालं, पण बाकी सगळं करिअर हे विराजच्या जन्मानंतर झालंय. आणि दुसरं मला सासूबाईंबद्दल बोललं पाहिजे की त्यांनी विराजसला इतकं छान सांभाळलं आणि त्यांना फार हौस होती की तू काम कर आणि ह्याला मी अगदी छान सांभाळेन. ह्यामुळे मी इतकं निश्चिंतपणे काम करू शकले, हे मला अगदी नमूदच केलं पाहिजे. आणि विराजसला मी नेहमी सांगितलं की तू ट्रेनिंग घे, कारण मी तर बघत बघत आणि अनुभव घेत, संस्कार करून घेत शिकले, पण प्रोफेशनल ट्रेनिंग हे प्रोफेशनल ट्रेनिंग असतं. त्यामुळे विराजस जे शिकला त्याचा उपयोग मला पण होतो, कारण घरामध्ये त्यामुळे चर्चा होतात, तो अगदी सायंटिफिक पद्धतीने काहीतरी सांगतो आणि माझ्या अनुभवाची त्याला जोड मिळते. बरोबर. त्यामुळे हे एक आमचं बरं कॉम्बिनेशन झालं. खरंय. कारण विस्लिंग वुड्समध्ये तो शिकला, सुभाष घाईंच्या. ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे,
त्याच्यात त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. त्यांनी लिखाणामध्ये ते केलं, लिखाण आणि दिग्दर्शन. त्यामुळे एक त्याचा बघण्याचा अप्रोच, वर्ल्ड सिनेमाशी त्याची असलेली माझ्यापेक्षा जास्त ओळख तिथे शिकल्यामुळे आणि नवीन तंत्राशी झालेली त्याची ओळख, याचा फायदा मलासुद्धा दिग्दर्शक म्हणून नक्कीच होतो. की आई तू हा कॅमेरा वापरून बघ यावेळेला, बरोबर. किंवा ही नवीन माणसं आहेत, म्हणजे जुनी तर आहेत पण त्यांच्याबरोबर कर. किंवा आता शिवानी पण सजेस्ट करते की कास्टिंग करताना ताई ह्याच्याबरोबर केलंच तर चांगलं आहे, ह्याचं सध्या जास्ती चाललं आहे किंवा हा जास्ती इंटरेस्टिंग कास्टिंग होईल. त्या अशा गोष्टींमुळे खूप फायदा होतो. त्यामुळे दोन्ही पिढ्यांचा नक्कीच उपयोग झाला माझ्या आयुष्यात. जेव्हा एखादी कलाकृती तुम्ही बघता, नाटक असेल, चित्रपट असेल, तर तेव्हा रसिक प्रेक्षक म्हणून बघता का अभ्यासक म्हणून बघता? नाही रे, दुर्दैवाने अभ्यासक म्हणूनच बघितलं जातं. पण हे खूप दुःख आहे. नाटक मी अजून रसिक म्हणून बघते, कारण मी नाटकात कधीच काम केलं नाही. त्यामुळे त्याच्यात मला गुंतून जायला होतं. पण स्क्रीनवरचं काहीही बघताना मग फ्रेम कोणती लावली आहे, मग ह्याचं बजेट किती असेल, मग या ॲक्टरपेक्षा तो ॲक्टर जास्ती बरा आहे, किंवा काय सीन केला आहे, म्हणजे प्रेक्षक असतात त्यांना आशय जास्ती भेटतो आणि मग काम कसं केलं याच्याकडे. ते आमचं उलटं असतं की अरे यार काय सीन टाकलाय, आणि मग अशा. त्यामुळे कधी कधी आम्ही खूप प्रयत्न करतो की दोन्ही पद्धतीने आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. पण घरामध्ये 3 ॲक्टर्स आहेत आता, त्यामुळे वादावादी, चर्चा किंवा टोकाच्या भूमिका, ते पण होतं का, असं सगळं होतं. नाटकात का नाही म्हणजे काम केलं? अरे मी इतक्या आधीपासून स्वामी झालं, त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मुलगा झाला होता तोपर्यंत. मग टी व्ही इतका करायचा, 25 दिवस महिन्यातले मी टी व्हीच करायची, आणि चित्रपट आणि संसार, मुलगा, आणि मग आणखी उरला सुरला वेळ पण जर मी नाटकाला दिला तर मग काही मला ते जमलं नसतं. आवडेल कधी करायला? आता नाही आवडणार. मला बघायला आवडतं, कारण मला वाटतं मी कॅमेऱ्याच्या पुढे किंवा मागे यासाठी जन्मलेली आहे. अनेक उपक्रम सुद्धा तुम्ही राबवता, आणि मुख्य म्हणजे तुमच्या घरात पुस्तकांचा खजिना आहे. आणि अनेकदा तुम्ही स्वतःच्या घरी संपूर्ण तुमचा कुलकर्णी परिवार अभिवाचन करत असतो. हे आज खास आकाशवाणीच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचंय की अभिवाचनाची ती एक चळवळ म्हणूया आपण, ती कशी सुरू झाली? माझे आजोबा गोनी दांडेकर हे लेखक होते, आणि चार्ल्स डिकन्स नावाचा एक लेखक होता. तो इंग्लंडमध्ये स्वतःच्या कादंबऱ्या वाचून दाखवायचा. तर वदी कुलकर्णी नावाचे समीक्षक होते. हे माझ्या आजोबांना त्यांनी कधीतरी सांगितलं. त्यांना ते इतकी कल्पना आवडली, ते म्हणाले की आपण असं करूया. तर त्यांनी मोगरा फुलला नावाची त्यांची ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची कादंबरी आहे, ती कादंबरी आधी वाचायला सुरुवात केली. माझे आई, वडील आणि आजोबा, आणि त्याचे अनेक प्रयोग झाले, आणि इतके श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे ते ऐकताना, की आम्हाला असं वाटलं की खरोखर साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे खूप चांगला मार्ग आहे. आणि मग आम्ही त्यांच्या अनेक कादंबऱ्या, अतिशय लोकप्रिय कादंबऱ्या, म्हणजे पवनाकाठचा धोंडी किंवा शितू किंवा माचीवरला बुधा, पडघवली, अशा अनेक लोकप्रिय कादंबऱ्या त्यांच्या वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये माझे आईबाबा होतेच, माझा नवरा रुचिर, माझी बहीण मधुरा, आणि कधीकधी मी, आणि आता विराजस, असे आम्ही या कादंबऱ्यांचं वाचन करतो. आणि यामागे ना केवळ हा एकच हेतू आहे, लोकांना, आपल्या घरात एवढा मोठा साहित्यिक होऊन गेला, त्याचं साहित्य लोकांपर्यंत यांना त्या मार्गाने आपण पोचू शकतो. नशिबाने घरातले सगळे हे वाचिक अभिनय असेल, म्हणजे मी एकटीच या क्षेत्रात आहे आणि आता विराजस आहे, पण उरलेले तिघे, माझा नवरासुद्धा थिएटर अकॅडमीत होता, माझे आईवडीलही त्यांच्या काळामध्ये त्यांनी प्रोफेशनल नाही पण नाटकात काम केलं, आणि उत्तम अभिवाचक. तर आपण सगळ्यांनी मिळून हे का नाही करायचं, असा एक विचार सुरू केला. आणि या सगळ्या कादंबऱ्यांचं वाचन महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरसुद्धा, परदेशातसुद्धा अनेक ठिकाणी केलं, आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. हे झालं अभिवाचनाबद्दल. माझ्या घरात वाचनाचं एवढं वेड आहे, आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे की विराजसमध्ये पण ते वेड आम्ही आणू शकलो. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे शिवानी, आमची सून, ती सुद्धा उत्तम वाचक आहे, ती पण कविता करते. आणि अनेकदा असे प्रसंग असतात घरी की आता सगळे वाचणार आहेत बरं का, आज सुट्टी आहे, सगळे घरी आहेत आणि आता वाचणार आहेत. आपापल्या खोल्यांमध्ये पुस्तकं घेऊन सगळे वाचतात, आणि मग अगदी जेवण खाण्याचं भान नसतं.
पण पुस्तकं खातो आम्ही. आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा एक खूप चांगला उपक्रम आहे, ग्रंथ तुमच्या दारी नावाचा. तर अनेक पुस्तकं जी आपण पुन्हा पुन्हा नाही वाचत, दर महिन्याला पुस्तकं घेतली जातात, पण काही काही पुन्हा पुन्हा वाचत नाही किंवा भेट आलेली काही पुस्तकं असतात, ती आम्ही त्यांना देतो आणि त्या पद्धतीने थोडंसं पुस्तक प्रचाराचं पण काम करतो. वा, म्हणजे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं काम तुम्ही करताय. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा तुमचा सहभाग असतो, की एखाद्या रोगाविषयीची जागृती असेल किंवा ग्राहकांच्या संदर्भात काही उपक्रम असतील, त्याच्याबद्दल सांगाल? माझ्या वडिलांना कॅन्सर झाला एक 10 वर्षापूर्वी, आणि तेव्हा अनेक पद्धतीचा शोध घेतला की आता हे कसं कंट्रोल करायचं किंवा काय बेस्ट ऑप्शन्स आहेत. तर तेव्हा मला एक अशी कंपनी कळली की जे रिसर्चमध्ये आहेत आणि त्यांनी फक्त रक्तातून तुमच्या शरीरात कुठेही कॅन्सरची सेल्स वाढत नाही आहेत ना, हे शोधण्याची एक चाचणी तयार केली आहे. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मी त्यांच्याशी संपर्क केला. तर हे किती अप्रतिम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ही तर जगभर चाचणी होते आता, आणि ते तुमचं फक्त 15 मिलीलिटर ब्लड घेतात आणि त्यातून तुमच्या शरीरात कुठे कॅन्सरची सुरुवात नाही आहे ना, हे प्री कॅन्सर स्टेजमध्ये शोधून काढतात. तर हे मला इतकं अभूतपूर्व वाटलं की मला वाटलं की याची प्रसिद्धी आपण केली पाहिजे. कारण ज्यांच्या घरात कॅन्सर असतो त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो येण्याची शक्यता असते. अशा वेळेला जर आपल्याला प्री कॅन्सर स्टेजमध्ये आलं लक्षात की तुमच्यामध्ये ते जीन्स आहेत, तर आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. म्हणजे क्युअरच्या आधीची स्टेज असते प्रिकॉशन, म्हणजे तुम्ही औषधोपचाराच्या आधीची स्टेज असते की तुम्ही फार वेळेत त्याला रोखणं. तर ह्याची कुठेतरी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटलं, आणि त्यासाठी मी एक छोटंसं फाउंडेशन सुरू केलं आणि त्याद्वारे आम्ही प्रयत्न करत असतो लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची. आणि ज्यांच्या घरी कॅन्सर आहे त्यांनी तर अवश्य अशी चाचणी करून घ्यावी. प्रत्येकाला मनातून कुठेतरी असतं की आजकाल सगळ्यांच्या घरात कुठेतरी कॅन्सर आहे किंवा ह्याला पण झालाय, तिला पण झालाय, असं आपण ऐकत असतो. तेव्हा अलर्ट असणं केव्हाही चांगलं. बरोबर. जसं आपण हिमोग्लोबिन कमी झालंय का हे बघण्यासाठी टेस्ट करतो, बरोबर, तसं कॅन्सर नाही ना झाला हे बघण्यासाठी टेस्ट करणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांच्या स्वास्थ्याबद्दल मी थोडंसं जागृतीचं काम करते. कारण या आपल्या श्रोत्या ज्या आहेत, मैत्रिणीसुद्धा ऐकणाऱ्या, आपण आपली तब्येत सगळ्यात शेवटी ठेवतो, पण हे लक्षात राहत नाही आपल्या की घरातली स्त्री जर निरोगी असेल तर सगळं कुटुंब निरोगी राहतं. कारण मान्य करा अथवा न करा, बॅकबोन कुटुंबाचं स्त्री असते. घरातलं एक माणूस जर आजारी पडलं तर संपूर्ण घर त्या चक्रातनं जातं आणि ह्याची काहीच आवश्यकता नसते. त्यामुळे फिट राहणं आणि निरोगी आहोत ना हे तपासून बघणं, या 2 गोष्टी खूप आवश्यक आहेत. शिवानीचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात. विराजस आणि शिवानीचं लग्न झालं, ते सगळं प्रचंड गाजलं, अनेक त्याच्यावरती स्टोरीज वगैरे आल्या. तुमचं घरातलं रुटीन आता कसं असतं चौघांचं? आमचं रुटीनला काही अर्थच नाही आहे असं रुटीन असं. कारण विराजसचं नवीन नाटक आलंय गालिब, त्याचे प्रयोग आता इथे तिथे सगळीकडे आहेत. त्यानंतर शिवानीचा शो चाललाय तुला शिकवीन चांगलाच धडा, त्यामुळे तो धडा आम्हालाच बसतोय, कारण ती आम्हाला बघायला सुद्धा मिळत नाही. पण आम्हाला आता सगळ्यांना माहिती की टेलिव्हिजनचं काम हे, मालिकांचं काम हे असंच असतं की त्याच्यात तुम्हाला रोज प्रेक्षकांचं रंजन करायचं, तर रोज तुम्हाला शूटिंग करावं लागतं. त्यामुळे ती बिचारी सध्या एकदम बिझी आहे. मी गेली काही वर्ष फक्त चित्रपटांवर माझं ध्यान केंद्रित केलं आहे, त्यामुळे मी थोडीशी फ्री आहे. आणि दुसरं म्हणजे आता माझ्याकडे 2 आया आहेत, एक सासूबाई आणि एक आई, की आता दोघींसाठी मला थोडा वेळ द्यावा लागतो. त्यांनी मला 30 वर्ष त्यांच्या आयुष्याची एकदम सपोर्ट केलेला आहे, तर आता माझी काय म्हणूया टर्न आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची. त्यामुळे आता आम्ही थोडं जास्त लक्ष त्यांच्याकडे देतो. आणि मला ना कुठेतरी असं जेन्युइनली वाटतं की आता माझी पिढी, म्हणजे मी आणि माझा नवरा, आम्ही हा ब्रिज आहोत. बरोबर. आमची मागची पिढी आणि पुढची पिढी ह्याच्यातला. तर मागच्या पिढीला सांभाळणं आणि पुढच्या पिढीला सपोर्ट करणं हे आता आमचं काम आहे, आणि ते आम्ही तितक्याच सिन्सिअरली केलं पाहिजे जितक्या सिन्सिअरली आम्ही आमच्या फील्डमध्ये काम केलं. चौघांना एकत्र डायनिंग टेबलवर बसून जेवायला कधी वेळ मिळतो? नाही. अजिबात मिळत नाही. म्हणजे आता पोरांच्या लग्नाला झालं 1.5 वर्ष, त्या 1.5 वर्षात 8 वेळा आम्ही जेवलो असू एकत्र. परवा आम्ही एका आमच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला
चक्क चौघही गेलो म्हणून आम्ही खूप फोटो काढून घेतले. बरोबर. आणि तो आता 1 तारखेला हॅपी न्यू इयर असा हो. मी टाकलाय. तो बघितला असेल कदाचित फेसबुकवर लोकांनी. तर खरंच आमचं हॅपी झालं ते Happy झालं, इयर खरंय. असं म्हणूया आपण. पण आपलं काम आपण अत्यंत निष्ठेनी, प्रेमपूर्वक आणि त्याला काम न मानता एन्जॉय करत ते करायलाच पाहिजे असं म्हणणारं आमचं कुटुंब आहे. त्यामुळे ज्या वयामध्ये ज्या स्टेजमध्ये जे करायला पाहिजे ते आनंदाने करायचं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. दिसतं. इतकी वर्ष या इंडस्ट्रीत तुम्ही आहात, तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय? आपल्याला आवडतं ते काम करणं, फक्त कामच न करणं. आपल्याला जे करायला जसं ट्रेकिंग मी नाही केलं तर मला असं अस्वस्थ व्हायला होतं. किंवा पेंटिंग करते मी, मला तेही आवडतं. आणि गणेश, मला असं वाटतं ना की एक स्त्री म्हणून तुम्हाला तेव्हाच आंतरिक समाधान मिळतं जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या ड्युटीज पार पाडता. बरोबर. त्यामुळे मी आत्ता म्हटलं तसं एक आई म्हणून, आता मुलं इतकं छान काम करतायत त्यांना सपोर्ट करणं, एक सून म्हणून आणि मुलगी म्हणून आई आणि सासूबाईंना सपोर्ट करणं, हेही मला तितकाच आनंद देतं आणि तेही मी तितकंच मनापासून करते. आणि मी म्हणते की हे माझ्या चेहऱ्यावर दिसतं. कारण आपण कोणावर तरी अन्याय करून आपण आपलंच घोडं दामटवतोय वर्षानुवर्ष, हे इट्स नॉट मी. बरोबर. त्यामुळे मला ह्याच्यात अपूर्व समाधान मिळतं की मी या सगळ्यांचं सगळं, माझ्या बाबांचं एक फार छान वाक्य होतं की सगळ्यांचं सगळं झालं पाहिजे. तर ते करायला सगळ्यांनी मदत केली पाहिजे एकमेकांना. खरंय. आणि ती केली तर एक वेगळं समाधान मिळतं. डाएट काही पाळावं लागतं? नाही, डाएट काही पाळत नाही मी. पण म्हणून 1.25 खात नाही. आणि व्यायाम नक्की करते. रोज 40 मिनिटं व्यायाम नक्की करते. एवढं एकच गोष्ट पाळली की मला वाटतं तुमचं शरीर बाकी सिग्नल तुम्हाला देतच असतं की ओ तू जास्त खातीयस, हे तुमचं शरीर सांगतं तुम्हाला. किंवा ओ तुम्ही व्यायाम करत नाही आहात, करायला पाहिजे हे पण सांगतं. म्हणजे आधी शरीराचं ऐका, मग डॉक्टरचं ऐका. नवीन वर्षात काय काय प्रोजेक्ट्स येणार आहेत तुमचे? नवीन वर्ष माझ्यासाठी खूप जोरात सुरू झालंय. माझी एक फिल्म येते, त्याचं नाव 1, 2, 3, 4. खूप छान लाईट फिल्म आहे, इंटरेस्टिंग फिल्म आहे, आजची फिल्म आहे. त्यानंतर माझी एक हिंदी फिल्म येते, त्याचं नाव इंग्लिश आहे पण फिल्म हिंदी आहे, वन्स अपॉन 2 टाइम्स. बरं. ही पण खूप छान फिल्म आहे. त्यानंतर छावा, संभाजी महाराजांच्या जीवनावर. ती माझी फिल्म आहे असं मी नाही म्हणणार, कारण मी अगदीच छोटंसं काम आहे माझं त्याच्यात. त्यानंतर आम्ही मुक्ताई या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. माझे आजोबा गोनी दांडेकर यांची एक फार सुंदर कादंबरी, मी आत्ता त्याचा उल्लेख केला, मोगरा फुलला. ज्ञानेश्वरांबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, पण माऊलींच्या कुटुंबाबद्दल आपल्याला कमी माहिती असते. तर ही माऊलींच्या कुटुंबाची गोष्ट आहे. आम्हाला शूट करताना पण प्रत्येक प्रसंगात डोळ्यात पाणी येतं असं आयुष्य आहे. काय म्हणजे कमाल आहे. या माणसांनी कोणत्या वयात काय लिहिलंय. ती 4ही भावंडं किती अलौकिक होती. आणि हा आपल्या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक इतिहास आहे, त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं पान आहे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचं कुटुंब. त्याच्यावरची एक फिल्म येते. आणि आणखी एक फिल्म येते ज्याचं आत्ता वर्किंग टायटल आहे गुलाबी. ती पण गमतीची फिल्म आहे. सो हे पहिल्या 6 महिन्यातच एवढं होऊन जातंय. जानेवारी ते जून एवढं बिझी आहे. नाही, त्यातल्या काही येणार आहेत, काहींचं शूटिंग चालू आहे. मालिका दिग्दर्शित करायचा विचार आहे? अजिबात नाही. छे अरे आता सुनबाई चाललंय तिचं, तेवढं ते पुष्कळ आहे. मालिका बिलिका काही नाही, पण वेब सिरीज करू शकते मी. पण आता हे पहिले 6 महिने तर ॲज अन ॲक्ट्रेस मी खूप बिझी आहे. त्यामुळे सेकंड हाफमध्ये. इतक्या बिझी शेड्यूलमधनं आपल्या आकाशवाणीसाठी तुम्ही जो वेळ दिलात तो खूप महत्वाचा आहे. पण तू एक शब्द बोललास तो खूप महत्वाचा आहे, आपल्या आकाशवाणीसाठी. येस, ती आपली आकाशवाणी आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढावाच लागणार. आणि आम्हाला खूप आनंद झालाय. श्रोत्यांचे सुद्धा फीडबॅक येतीलच. संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे, FM गोल्ड वाहिनीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद मला बोलवलं म्हणून. खरोखरच मी आकाशवाणीला माझा परिवार मानते. मी सांगितलं माझ्या परिवाराचा किती जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे मी अगदी माझ्या मनातल्या गोष्टी काही हातचं राखून न ठेवता तुम्हाला श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मला खात्री आहे तुम्हाला हे सगळं आवडेल आणि तुम्हालाही तुमचं नवीन वर्ष उत्तम जावो, आरोग्यदायी जावो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि स्वतःला आवडतं ते सगळं करा. काम म्हणजे जीवन नाही, पण कामाव्यतिरिक्त तुमचे छंद म्हणजे सुद्धा जीवन आहे आणि त्यामुळे तुमचं जीवन परिपूर्ण होतं.
श्रोते हो, नवीन वर्ष मोठ्या जल्लोषात साजरं झालं. सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबर आपण संवाद साधला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याचे अभिप्राय नक्कीच कळवा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी. हे नवीन वर्ष तुमच्या जीवनात आनंद, उत्साह, जल्लोष घेऊन येऊ या सदिच्छेसह मी तुमचा मित्र गणेश आचवल अनुमती घेतोय. नमस्कार.